नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आग्रिकोल यूट्यूब चॅनल म्हणजे सूरज जातीलकर या आग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती. आज पुन्हा आपण आलेलो आहे बदलापूर दैवलीचा म्हणजे आपला उत्तम शेटगावली यांच्या मैदानामध्ये. आणि या मैदानामध्ये कोणते कोणते नंदी आले ते तुम्हाला दाखवणारच आहे. वायफायचा मित्रांनो इथं नेटवर्क वगैरे नाही आहे आणि प्लस लाईव्हवाल्याचं आहे ना, ते कोणतरी केबल तोडलेले आहे, त्याच्यामुळे लाईव्ह पण चालू झालेली बंद झाली. चला आता आपण कोणकोणते नंदी आले ते बघू आणि अपडेट देतो तुम्हाला लाईव्हचं कसं काय सीन असणार आहे. आणि ऊन एकदम बेकार आहे, त्याच्यामुळं तुम्ही घरात राहत असाल ना तर लाईव्हचा आनंद घ्या आणि किंवा आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओ आहेत ना त्यांचा आनंद घ्या. ऊन एकदम भयानक आहे, एकदम बेकार ऊन आहे. चला जाऊया आता सरळ मैदानामध्ये. मित्रांनो समोर बघताय नितलाज गावचा सोन्या देखील आलेला आहे. बघायला गेलं तर एकदम व्हाईट गोल्ड आणि एकदम सुंदर असा नंदी आहे. इकडे बरेचसे नंदी पण आलेले आहेत. तिकडे दादा पण आपला वडापाव बिलागले चांगला. दादा कोण आणले आज? रुद्रा आणि नाच्या शर्यत वगैरे जमले का ना दादा? दोघांची शर्यत जमले. हे सोन्याबद्दल काय सांगशील, कारण का दिसायला एकदम चांगला दिसतं आणि एकदम व्हाईट गोल्ड, काय बोलशील? सोन्याबद्दल बोलावं तेवढंच कमीच आहे. पलतम स्पीड जमले का याची शर्यत? शांत आहे का स्वभावाला? एकदम शांत. हे सोन्या, अरे वा, सोन्या बघताय आपण. चला शुभेच्छा देऊया आजच्या शर्तीसाठी. आणि बरेचसे असे नंदी आणलेले आहेत. शुभेच्छा आजच्या मैदानासाठी यांना पण. मित्रांनो समोरच बघताय प्रधान आणि छावा 2277 प्रधान. मित्रांनो मुंबई बिंजोडमध्ये एकदम टॉपला पळतो आणि मागच्या वेळेस पण आपण बघितलेलं भुंगाच्या सेमीमध्ये लागलेली एकदम त्या गाडीला एकदम टफ फाईट दिली ती. तेव्हापासून कुठं कुठंतरी आणखी जास्त चर्चेमध्ये आपला आला आहे 2277 प्रधान. अजूनपर्यंत त्याचे बघा गटपास असू द्या, क्वार्टर फायनलचे जे आपले पाठीवरती लिहिलेले आहे ना ते अजून गेले नाही. अजून त्यांच्या दावणीला आणखी एक वासरू बघताय छावा. बाई कोणची नाव गाडी बोलता? ओके, बापसाई गावच्या नावानंच पळते. कुमारी भार्गवी सोमनाथ शेठ ना? ओके, भार्गवी सोमनाथ शेठ पाटील यांच्या नावानं पळते. 2277 प्रधान सध्या टॉपला. आणि आजची शर्यत जमले ना? दोघांची शर्यत जमले. आता ही गाडी मोरा आणि छावा पालणार आहे. ओके, मोरा आणि छावा अशी गाडी पालणार आहे. आणि इकडं प्रधान लावून मला तर वेगळा पहिला. चला शुभेच्छा देऊया आणि नंतर प्रधानची एक मस्त मुलाखत पण घेऊया. शुभेच्छा दादा. आजचं एक मोठं मैदान आणि मोठ्या मैदानामध्ये एक मोठे नंदी आलेले आणि चांगले नंदी आलेले. तिकडं आपल्याला ना वायफायवाले पण बघायला भेटतात जे प्रयत्न करतात लाईव्ह चालू होण्यासाठी. बघा लाईन वगैरे टाकलेलं, कोणतरी हीच लाईन तोडली, त्याच्यामुळं आपल्याला वायफाय म्हणजे लाईव्ह बघायला नाही भेटला. मित्रांनो समोरच बघताय फडके पाऱ्याचा मारीबाई सध्या मुंबई बिनजोडमध्ये एक चांगले शर्यती खेळताना आपल्याला नेहमीच बघायला भेटतं. आणि वामच्या पाड्याचा अर्जुन देखील आहे. एक चांगली गाडी पळणार आहे. आजच्या मैदानामध्ये सज्ज आहेत दैवली बदलापूरच्या. एक मोठं मैदान, एक बक्षीस म्हणून 2 व्हीलर ठेवलेले आहे. आणि कुठंतरी एक नशीब आजमावायला किंवा आपल्या पलाच्या जोरावरती ती किंवा नशिबाच्या जोरावरती आपल्याला ती गाडी मिळावं म्हणून आपला मारीबाई देखील आणि अर्जुन देखील सज्ज आहे. तर समोरच बघते 50-50 दावणीचा आपल्याला शंभू देखील बघायला भेटतं. आणि पहिली शर्यत झाली. आणि इकडं आपला अस्मित भाई कोण आणले आज? आज शर्यत झाली का नाही? जिंकली का? कोण होता पायऱ्याला? कुठला? काडीचा माणिक. कशी पळाली गाडी? पहिल्यांदा झालं ना, पहिलाच गुलाल. कसं वाटतं? चांगलं वाटतं ना, आनंद आहे बघा. त्याला शुभेच्छा देऊया. इकडं माणिक आहे, माणिक आणि शंभूची गाडी पळाली 50-50 दावणीची. आणि चला शुभेच्छा. मित्रांनो समोरच बघता 45 नंबरचा दगडू शेठ देखील मैदानामध्ये आले. ऊन एकदम कडक आहे. आणि दगडू शेठ बोलायला गेलं तर एकदम चांगला स्पीड आणि एकदम टॉप स्पीडला पडला. तर आता सावली आहे त्याच्या मुला बघा कसा फुल जोशान आहे आज, फुल जोशान. दगडू शेठ फुल खोदकाम चालू. मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचं सुंदर देखील मैदानामध्ये आले आणि आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. 3 फेऱ्यामध्ये पण चांगली कामगिरी आणि मुंबई विंजोडला तर एकदम टॉप स्पीड पडला. तर असा सुंदर देखील आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटतं. संतोष शेठ तोडकर यांचा 11-11 सुंदर. मित्रांनो कर्जत कशेलीचा किस्मत देखील निघालेला आहे शर्तीसाठी. आणि उंबारलीचा वजीर आहे पैरामध्ये. तिकडं मथुर एलियनची गाडी पळणार आहे. मैत्रीपूर्ण लढत. मित्रांनो समोरच बघता आतिश शेठ पाटील चिंचवाडा यांच्या दावणीला एक नवीन अंतर बघायला भेटा. आनंदराव देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि इकडं मुंबईचा लाडका आपला एक चांगला यूट्यूबर आणि गाडा मालक दोन्ही असा नयन शेठ कटेकर. नयन शेठ कोण आणलाय? ओके, अजून सुंदर. ओके, हरणे आणि सुंदर. कसं काय नियोजन? अगोदर पळालेली गाडी?
हो भरपूर वेळा पळाले. ओके मला तर आहे गाडी. भाई सगळी जण सांगतात की नयन काटेकरची मुलाखत घे. मी तो पण बघते ते. कमेंट येतात. बरेच दिवसातून आज चान्स भेटले. थोड्या वेळानंतर एक मोठी मुलाखत घ्यावं शर्यत झाल्यावर ना काय बोलतं? चालेल 100% ना. चालेल भाई शुभेच्छा देऊया. आता गरमी कशी तू टोपी बी काहीच नाही घातली. आपल्या सवय आहे ना सवय. रोजचं. आयला बेकार काम आहे भाई. बघा कसा काम आहे ब्लॉगरचा भाई. ऊन खाऊन खाऊन. बाकी इकडे बघताय हरण्या आणि सुंदर चांगली जोडी बोलतं. शुभेच्छा देऊया दोघांना पण. मित्रांनो समोरच बघताय ह्या MIDC एक्सप्रेस वजीर देखील मैदानामध्ये आले आणि इकडं फुल खोदकाम चालू केले आणि नुसतं खदान्या खोदल्या. वजीरने आज शर्यत ना वाटत जमले का ना भाई? जमले शर्यत. इकडे नियोजन करताय भाई. कसं काय कोणच्या पायऱ्या काय पायऱ्याला दापून पहिले आपला असं असं दिली दिलेलं आहे. आपली पंटेही जमले. कवा करायचे आता काढून आणून गेले भाऊ गेले आपलं ते जमवले. चालेल. बघा वजीर पण एकदम जोशानच आहे. शुभेच्छा देऊया वजीरला देखील. 37-15 नंबर MIDC एक्सप्रेस. बघा कसा हो वासरू आणले कृष्णा. किती महिन्याचा भाई? डायरेक्ट कांद्या उचलून न्यायचा. आज का फेरायला कसं का शरद गावामध्ये रे बघा 2 शर्तीचा मानकरी ठरले कृष्णा. आज 3री शर्यत आहे. उकरूलचा कृष्णा. भाजी ग्रुप उकरुल यांचा कृष्णा देखील मैदानामध्ये. अरे वा. बघा मित्रांनो एकदम सळपातल नंदी आहे. बोलतो पलतं भारी. कुठल्या साईडनं बोलतो दादा यो? अरे बा आवर लवकर याला 4 साईड शिकवल्या. डेंजर काम. भाऊ पण गेलाय खाली हरण्या. अरे वा वाल्यांकडे पळतो. मस्त मस्त. चला शुभेच्छा देऊया कृष्णाला देखील. धन्यवाद. मित्रांनो सगळी जण कुठेतरी वाट बघत इकडे KTC लाईव्हची सर्व अजिंक्य दादा देखील आहे. त्यांनी संपूर्ण टीम आहे. आता प्रयत्नानंतर फायनली लाईव्ह चालू झाले. सगळी जण वाट बघत होती. मित्रांनो लाईव्ह चालू झालेला आणि इकडे अजिंक्य दादा काय झालं नक्की? नेटची फायबर कट केली होती. कोणती लाईन कट केली का? मित्रांनो KTC लाईव्ह म्हणजे मुंबईमधला आपला टॉपचा लाईव्ह आणि कुठं ना कुठं तरी त्यांना पण प्रॉब्लेम्स येत असतात. समजून घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. आज बघतोय एकदम चांगलं लाईव्ह आणि क्लिअर आणि क्वालिटी विथ क्लिअरिटी असं आपला KTC लाईव्ह बघायला भेटतं. चालू झाले फायनली. सगळेजण आनंदी असतील. आनंदित राहा. चला कोणकोणते शर्ती कशा होणार ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. नंतर बाकी यांचा सेटअप वगैरे असेल ना नंतर तुम्हाला दाखवेन. आता घाई गडबडी नाहीत दादा पण. चला शुभेच्छा. मित्रांनो आता समजलं का मथुरची आणि एलियनची शर्यत जमल्या. आता पण चालले खालच्या साईडला बघायला की कसं काय पर्याय असणार आहे कोण असणार आहे. समोर टोल नाका बघता. टोल नाक्यावर पण भरमसाठाची गर्दी बघायला भेटतं आणि जाम अशी बैलं आलेली आहेत. मोठ्या शर्ती आज या मैदानामध्ये होणार आहेत. नंदी त्या सगळीच आहेत सगळी बाई. टोल नाक्यावर सुट्टीवरती आलं आणि सुट्टीवरती बघा बरीचशी अशी सावलीची सोय देखील केलेली आहे. म्हणजे नंदीला कुठून कुठे त्रास व्हायला नको. इकडं उंबरलीचा वजीर आणि आपल्याला कर्जत कशेलीचं किस्मत बघायला भेटतं. बघा दोन्ही नंदी एकदम चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि एक चांगली शर्यत जमलेली आहे. चला त्यांना पण शुभेच्छा देऊया. बरीचशी अशी नंदी आपल्याला आजच्या या मैदानामध्ये बघायला भेटतील. आता दुपारचा ऊन आहे आणि दुपारच्या उन्हामध्ये कुठं ना कुठेतरी सावलीमध्ये ठेवायला आपल्या नंदींचा प्रयत्न असेल. मित्रांनो मथुर देखील मैदानामध्ये आले आणि त्याला देखील शुभेच्छा. आल्या लगेच शर्यत जमली. पेरा पडलेला सुंदरमध्ये. कुठला सुंदर होतो भाई? सुंदर कुठला होता? सुंदरमध्ये फेरा पडला. मात्रेपाड्याचा. ओके मात्रेपाड्याची सुंदरमध्ये फेरा पडला आणि एक प्रेक्षणीय लढत जमलेली आहे. इकडे आपला बिंजोरचा बेताज भाषा मथुर 1001 आणि सोबतच बघता तिकडे एलियन आणि विपक्ष गाडी असणार आहे. कर्जत कशेलीची किस्मत आणि उंबारलीचा वजीर. एक मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आणि यांना देखील आपण आज या मैदानामध्ये शुभेच्छा देऊया. मथुर देखील मैदानामध्ये सज्ज. सावली आहे मस्त. सावलीमध्ये ठेवले मथुरला पण. आता थोड्या वेळानंतरच शर्यत सुटेल. आणि इकडे एलियन. मित्रांनो इकडे जवळपास नेटवर्क नाही आहे. त्याची मुलाखत थेट चाललो व्हिडिओ टाकायला. शुभेच्छा मथुरला देखील. मित्रांनो एक फेरा सुद्धा चकडा उचलून